भगवानगड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी. धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाहीत. महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पाठराखण. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही. धनंजय मुंडेंनी मानले आभार. 53 दिवसांपासून टार्गेट केलं जात असल्याची व्यक्त केली खदखद. जीबीएसचा पुण्यातील तिसरा आणि राज्यातील चौथा बळी. 60 वर्षीय महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू. शालेय पोषण आहारामध्ये राज्य सरकार अंडा पुलाव, गोड खिचडीसाठी निधी देणार नाही. दोन्ही पदार्थांसाठी लोकवर्गणी काढावी लागणार. आव्हाडांची टीका. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंडी नेऊन निषेध. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये सीसीटीव्ही मधला आरोपी आणि शहजाद यांचा चेहरा जुळला. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांच्या हाती. ममता कुलकर्णीला नुकतंच दिलेलं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद रद्द. ममताला मदत करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांचंही महामंडलेश्वर पद काढून घेतलं. किन्नर आखाड्याची फेररचना होणार. नागपुरात रिंग रोड परिसरातल्या शेकडो झाडांची कत्तल. 20 फूट उंचीची अशोकाची 410 आणि पामची 152 झाडं तोडली. नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का. देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यम वर्गावरती कृपा करो. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आयकर सवलतीचे संकेत. उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प. येत्या आर्थिक वर्षामध्ये देशाचा जीडीपी 6.3 ते 6.8% राहण्याची शक्यता. जीएसटी संकलन वाढणार. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला आर्थिक सर्वेक्षण अहवाल. विराट कोहलीही रणजीमध्ये अपयशी. रेल्वे विरुद्धच्या सामन्यामध्ये फक्त 6 धावांवरती झाला क्लीन बोल्ड. विराट बाद होताच हजारो प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.